त्याची बातमी ऐकून शिक्षकही रडू लागली आणि त्या टाकळी गावावरून धावत धुपात आले मुंडी कोटा गावाला श्रुधारा डोळ्याला वाट या मुंडी कुटा गावाशी द्वारावर येऊन पित्याच्या मृत देहाजवळ बसून कन्या रडत आहे. पित्याजी पित्या सोडून कुठे गेला पित्या सोडून कुठे गेला कोण येईल माझ्या गावाला कोण येईल माझ्या गावाला कोण येईल माझ्या गावाला वाट कोणाची पित्या वाट कोणाची पाहिना मला येईल आठवण वाट कोणाची पाहिना मला येईल आठवण कोणाची वाट पाहणार मी ज्यावेळी मला आठवण येईल त्यावेळी मला भेटण्यासाठी माझ्या गावाला कोण येणार. पित्या आईच्या गळ्याला मिठी मारून कन्या रडत नाही. पित्या कोठ सोडून गेला कोण येईल माझ्या गावाला. पित्याजी आता तुम्ही आम्हाला दिसणार नाही. एकुलती एक कन्या पित्याच्या मृत देहाजवळ बसून रडत आहे. भावाच्या गळ्याला मिठी मारून रडत आहे. गळा भावाचा धरून रडे सोकान बहीण गळा भावाचा धरून रडे सोकान बहीण
महिना घर सुना पडला पित्या वाचुना बंधुराया हा घर सुना पडलं बंधुराया पित्या वाचून एकुलती एक कन्या समीक्षा ताई रडत आहे की पित्याजी आता तुम्ही मला दिसणार नाही अश्रुधारा डोळ्याला वाहत आहेत पित्या कोठे मी पाहिन हात कुणाला मारीन पित्या कोठे पाहिन हात कुणाला मारीन वाट कोणाची पाहिन वाट कोणाची पाहिन मला येईल आठवण पित्या कोण येईल भेटी कारण मला येईल आठवण माझ्या पित्या कोण येईल भेटी कारण माझ्या पित्या कोण येईल भेटी कारण मला येईल आठवण माझ्या पित्या कोण येईल भेटी पित्याच्या मृत देहाजवळ बसून कन्या रडत आहे बाळ रडत आहे पत्नी रडत आहे आसवाच्या धारा डोळ्याला खबर दिला खमारी गावाला दुःख सुरेख बाईला भावाची बातमी दुःख सुरेख बाईला भावाची बातमी ऐकून बहीण सुरेखाबाई अरुणजी ढबाले आली मुंडी कोटा गावाला आली मुंडी
तेव्हा घात केला बंधुराया कोठ गेला त्याचा देवा घात केला बंधुराया कोठ गेला भावाच्या मृतदेहाजवळ बसून बहीण सुरेखाबाई ढबाले रडत आहे की बंधुराया तू कुठं गेला बातमी भावाची ऐकून बहीण रेखाबाई आली धावून भावाची बातमी ऐकलं आणि बहीण रेखाबाई प्रकाशजी कांतोळे मुरमाडी गावावरून या द्वारावर भावाच्या मृतदेहाजवळ बसून रडत आहे मुरमाडी गावावरून या मुंडीकोटा गावाशी बहीण पोहोचली अश्रुधारा डोळ्याला वाहत बंधुराया कोठ गेला एक तरी शब्द बोला बंधुराया कोठ गेला एक तरी शब्द बोला बहीण रेखाबाई हाक मारत आहे आवाज देत आहे भावाला कुठं गेलं दादा अश्रुधारा डोळ्याला वाहत आहे चांदोरी सी बातमी दिला दुःख रेणुका बाईला चांदोरी सी बातमी दिला दुःख रेणुका बाईला भावाची बातमी ऐकून बहीण रेणुकाबाई हरिचंदजी वैद्य त्या चांदोरी गावावरून धावत आली मुंडी कोट्याला आणि बहीण रेणुकाबाई द्वारावर येऊन भावाच्या मृतदेहाजवळ बसून रडत आहे बंधुराया तुझी येईल आठवण येत्या राखीच्या सणाला बहिणी सगळ्या त्या जातीला राखी भावाशी बांधायला
या राखीच्या सणाला बहिणी सगळ्याच्या जातीला राखी भावाची बांधायला सगळ्याच्या जातीला राखी भावाची बांधायला लहानपणाची आठवण बंधुराया कसा गेला सर्व सोडून तुझी येईल आठवण जेव्हा येईल राखीचा सण बहिणी रडत आहेत कारण की बाबा ये राखी धागों का त्योहार एक धागे में बंधा हुआ है एक धागे में बंधा हुआ है बहन भाई का प्यार राखी धागों का त्योहार राखी धागों का त्योहार बहिणी रडत आहेत भावाच्या अमृत देहाजवळ बसून की दादा तुझी आठवण येणार ज्यावेळी राखीचा सण येणार आणि पहा अश्रुधारा डोळ्याला वाहत परिवार रडत आहे बातमी भावाची ऐकून सीताबाई रडे सोकान भावाची ऐकून सीताबाई बातमी भावाची ऐकून सीताबाई रडे सोकान भावाची ऐकून सीताबाई रडे सोकान बहीण सीताबाई श्रीरामजी ठाऊकर खेळ खेळले प्रेमान खेळ खेळले प्रेमान बंधू लहानपणात
सर्व माया ही तोडून बंधुराया कोण्यावनी गेला निघून सर्व माया ही तोडून बंधुराया कोण्यावनी गेला निघून अश्रुधारा डोळ्याला वाहत आहे आणि पहा नातू स्वप्नील खराबे नातू स्वप्नील खराबे तेजरामजी शिलोकर यांचं नातू ही अंतिम वेळेपर्यंत या सेवेमध्ये राहणार नातू अश्रुधारा डोळ्याला वाहत नातू रडत आहे की पित्या तुमच्या वाचूना घर सुन झालं सर्व गणगोत या द्वारावर आलं अश्रुधारा डोळ्याला वाहत रडू लागलं परिवार मिळून या पित्याच्या मृतदेहाचं शेवटचं आंघोळ करून दिलं शेवटची आंघोळ करून दिला अश्रुधारा वाहती परिवाराच्या डोळ्याला आणि बाबा दोन वेळू 9 कमळ्याच्या डोलीवर या देहाला मृत देहाला मांडून दिलं आणि परिवार गणगोत मिळून या पित्याच्या डोलीला घरून काढत आहे जब डोली तेरी घर से निकलती है जब डोली तेरी घर से निकलती है डोली तेरी घर से निकलती है जब डोली तेरी घर से निकलती है हाँ बेटा रोए बेटी रोए बेटा रोए बेटी रोए बेटा रोए डोली तेरे घर से निकलती है पिता डोली तेरी घर से निकलती है बेटा रोए बेटी रोए बेटा रोए बेटी रोए परिवार भी रोता है जब डोली तेरी घर से निकलती पिता डोली तेरी घर से खातिर महल बनाया अपने खातिर महल बनाया अपने खातिर महल बनाया अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया आप ही जाकर जंगल सोया आप ही जाकर जब डोली तेरी घर से निकलती है जब डोली तेरी घर से निकलती है बेटा रोए बेटी रोए बेटा रोए बेटी रोए परिवार भी रोता है जब डोली तेरी घर से निकलती है डोली तेरी घर से पित्याच्या डोलीला स्मशान घाटामध्ये नेलं
या अमृत शरीराला अग्नी संस्कार केला रूढी परंपरेनुसार आणि दिनांक आज अंतिम भोजनाचं कार्य रूढी परंपरेनुसार पिंडदान केलं. आज अंतिम भोजनाचं कार्य आणि हरिभजनाचं कार्य आणि म्हणून देवा तुला या परिवारातर्फे विनवणी. स्वर्गवासी तेजरामजी शेलोकर या वडिलाच्या मुलाबाळा करून तुला विनवणी देवा की या पित्याच्या जीवाला दुःख नको देशील. तुका म्हणे गर्भवाशीन सुखी घालावे या पित्याच्या जीवाला दुःख नको देशील हीच विनवणी देवा. हीच सगळ्याकडून या पित्याला श्रद्धांजली. दुःख नको दे तो पित्याच्या जीवाला, पित्याच्या जीवाला विनवणी देवा करतो तुला, विनवणी करतो देवा तुला, विनवणी करतो देवा तुला, विनवणी करतो देवा तुला. अरे देवा हीच या परिवाराकडून विनवणी. दुःख झाले बहु गेले तेजराम भाऊ स्वर्गाला, वाहू श्रद्धांजली त्या पित्याला देव गाया. झाले बहु गेले तेजराम भाऊ स्वर्गाला, वाहू श्रद्धांजली त्या पित्याला हो गए निज धाम पिता मेरे तेजराम जी नाम था प्यारे. गए निज धाम पिता मेरे तेजराम नाम था प्यारे. निज धाम पिता मेरे तेजराम नाम था प्यारे. गए निज धाम पिता मेरे तेजराम नाम था प्यारे. निज धाम पिता मेरे
तेजरामजी शेलोकर की जय। त्याचप्रमाणे भोजरामजी भाऊ शेलोकर मुंडीकोटा निवासी यांच्याकडून स्वर्गवासी तेजरामजी शेलोकर यांच्या श्रद्धांजलीमध्ये 101 रुपये दान स्वरूपात प्राप्त झालं, धन्य असो। त्याचप्रमाणे रेणुकाबाई वैद्य चांदोरी खुर्द यांच्याकडून सुद्धा या श्रद्धांजलीमध्ये 51 रुपये दान स्वरूपात प्राप्त झालं। रेखाबाई कांतोडे मुरमाडी यांच्याकडून सुद्धा या श्रद्धांजलीमध्ये 20 रुपये दान स्वरूपात प्राप्त झालं। सुरेखाबाई ढबाले खमारी यांच्याकडून 20 रुपये। त्याचप्रमाणे तुळशीरामजी शेलोकर मुंडीकोटा यांच्याकडून 51 रुपये या श्रद्धांजलीमध्ये दान स्वरूपात प्राप्त झालं। गणेश भाऊ शेलोकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपये या श्रद्धांजलीमध्ये दान स्वरूपात प्राप्त झालं, धन्य असो। त्याचप्रमाणे देवेंद्र भाऊ शेलोकर यांच्याकडून या पितेच्या श्रद्धांजलीमध्ये 101 रुपये दान स्वरूपात प्राप्त झालं, धन्य असो। पंढरीनाथ भगवान की जय। मनुष्य जन्म दुर्लभ है, मिलई न बारंबार। 20 रुपये ना। त्याचप्रमाणे कलाबाई तिडके, कोणतं गाव, मुंडीकोटा यांच्याकडून सुद्धा या श्रद्धांजलीमध्ये 20 रुपये दान स्वरूपात प्राप्त झालं, धन्य असो। मनुष्य तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना,